विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आदर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आदर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे
धन्य धन्य तयाचे शरीर धन्य धन्य तयाचे शरीर धन्य धन्य तयाचे शरीर धन्य धन्य तयाचे शरीर नर नो हे तो ईश्वर 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 धन्य धन्य तयाचे शरीर धन्य तयाचे शरीर धन्य धन्य तयाचे शरीर धन्य धन्य तयाचे शरीर नर नो हे तो ईश्वर 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 चारी दैवते समान माने चारी दैवते समान माने चारी दैवते समान माने चारी दैवते समान माने शरण एका जनार्दनी 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 चारी दैवत समान मानी चारी दैवते समान मानी चारी दैवते समान मानी चारी दैवते समान शरण एका जनार्दनी 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 धन्य धन्य ते शरीर धन्य धन्य तयाचे शरीर धन्य धन्य तयाचे शरीर धन्य धन्य तयाचे शरीर नर नो हे तो ईश्वर नर नो हे तो ईश्वर नर नो हे नर नो हे तो ईश्वर नर नो हे तो ईश्वर नर नो हे तो ईश्वर भोपार हरिभक्त माता पिता देव गुरु देव धन्य धन्य शरीर
एक विचार
माता पिता देवगुरु ऐसा जाचा एक विचारू धन्य धन्य तयाचे शरीर नर नव्हे तो ईश्वर चारही दैवते समान मानी शरण एका जनार्दनी धन्य धन्य त्याचे शरीर नर नव्हे तो ईश्वर मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करी संतांचा या वार करी संतांचा वार करी मस्तक हे पायावरी या वार करी संतांचा या वार करी मस्तक हे पायावरी ह्या वारकरी संतांच्या
माता पिता देवगुरु ऐसा ज्याचा एक विचारू धन्य धन्य तयाचे शरीर तो नर नव्हे तो ईश्वर. शांती ब्रह्म पैठण निवासी गुरुनिष्ठ संत श्रेष्ठ एकनाथ महाराज यांचा हा 3 चरणाचा अभंग आहे. या अभंगातून शांती ब्रह्म हे एकनाथ महाराज त्या नराला धन्यता देतात, त्या नराला पुन्हा पुन्हा धन्यता देतात. त्या नराला नर कसं म्हणावं, नर न म्हणता त्याला ईश्वरच म्हणावं, याचं कारण एक आहे. त्याने त्याच्या जीवनामध्ये माता पिता देव आणि गुरु ह्या 3 तत्वांच्या बद्दल विचार करताना एका निर्णयापर्यंत आलेलं आहे. हे सगळे हे भगवत स्वरूप आहेत आणि हे 4ही देवता आहेत. आणि या 4ही देवतांना आपल्या जीवनामध्ये परम आदराचं स्थान ज्यांनी दिलेलं आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, अशा साधकाला, अशा जीवाला, अशा गुरुभक्ताला, अशा मातृपितृभक्ताला, अशा देवभक्ताला नमस्कार करणं हेच योग्य आहे. विठ्ठल प्रस्तुत अभंग हा कीर्तनासाठी घेतला असल्यामुळे त्या अभंगावरती बोलणं हे वक्त्याचं परम कर्तव्य आहे आणि त्या उचित प्रसंगी उचित वेळेमध्ये त्या संबंधाचं चिंतन करण्याचा यथामती यथावकाश प्रयत्न करणार आहेत. पण हे कीर्तन नैमित्तिक असल्यामुळे ज्या निमित्तानं हे कीर्तन आहे त्या निमित्ताचा निर्देश करणं हे वक्त्याचं परम कर्तव्य असल्यामुळे मी त्याचा प्रथमदर्शी त्याचा नामनिर्देश करतो की आज या ठिकाणी वैकुंठवासी हरिभक्तिपरायण चिंतामण गणपत पवार हे पिताश्री, त्याचप्रमाणे वैकुंठवासी गंगा भागीरथी द्रौपदाबाई चिंतामण पवार या मातोश्री हे मातृचरण आणि पितृचरण यांच्या पुण्यस्मरणाचा आजचा हा 35वा, बरोबर ना, हा 35वा हा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम या ठिकाणी जाणकार सुज्ञ श्रोते, गायक, वादक, परीक्षक, निरीक्षक या सर्वांच्या समोर हा कीर्तनाचा अपूर्व योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त होतो. ही माझं परमभाग्य समजतो. विठ्ठल 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 हा कार्यक्रम करत असताना ह्या संपूर्ण घराचंच नव्हे तर संपूर्ण परिवाराचं ज्यांच्यावरती अतिशय श्रेष्ठ आदर, भक्ती, श्रद्धा आहेत असे महन माननीय हरिभक्तिपरायण गुरुवर्य कृष्णाजी माऊली श्री क्षेत्र जायखडा यांच्या कृपा आशीर्वादानं व त्याचप्रमाणे काय आहे श्रद्धास्थान हरिभक्तिपरायण सौभाग्यवती यशोदाजी अक्का जायखेडकर, त्याचप्रमाणे वैकुंठवासी हरिभक्तिपरायण
तुकाराम बाबा गोराणे, चष्मा नसल्यामुळे मला लक्षात शब्द येत नाही, यांच्या प्रेरणेतून हा समारंभ मोठ्या उत्साहानं आणि कौतुकानं या ठिकाणी संपन्न होत आहे. खरं म्हणजे आपल्या वाणीला आणि मांगल्यता येण्यासाठी परमश्रद्धेय महाराजांचं पुण्यस्मरणाचं वाणीने स्मरण करणं आणि त्यांच्या गुरुभक्तांचं स्मरण करणं हे खरं म्हणजे आपल्या जीवनामध्ये झालेल्या अनेक दोषांना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात प्रायश्चित्त द्यायचं असेल ना, आता गुरुभक्ताचे नाव घेऊ. गुरुभक्तांचं जर नाव घेतलं आपल्या वाणीला झालेल्या दोषातून मुक्तता प्राप्त होते. विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल विठ्ठल मातृपितृचरणाच्या विषयी असलेला आदर, गुरूंच्या विषयी असलेला आदर आणि भगवंताच्या विषयी असलेला आदर ज्या कुटुंबाने हा व्यक्त केलेला आहे, अशा ह्या कुटुंबाकडे पाहिल्यानंतर अंतःकरणामध्ये एक प्रकारची श्रद्धा उत्पन्न व्हावी, एक प्रेम उत्पन्न व्हावं. असे हे चारही बंधू कर्तृत्ववान आहे, दातृत्ववान आहे, भक्तिमान आहे आणि गुरूंच्या विषयी पराकोटीची निष्ठा सेवा ह्या कुटुंबाच्याकडनं घडते. त्यामध्ये हरिभक्तीपरायण श्री भागा अण्णा चिंतामण पवार, त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण श्री राजेंद्र चिंतामण पवार, त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण शांतारामजी चिंतामण पवार आणि त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण संजय चिंतामण पवार आणि सगळे भजनी मंडळी आपण एकत्रित आला आहात आणि सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण आज या उर्वरित 1 तासामध्ये या अभंगावरती चिंतन करण्याकरता प्रवृत्त होत आहोत. ह्याकरता तुम्ही ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहात, अनेक वर्षांपासून परमार्थामध्ये आहात. तुमचं परमार्थाचं जेवढं वय आहे तेवढंही माझं वय नाही, पण तरी देखील तुमच्यासमोर आज सेवा करण्याचा योग येतो. त्याचं महत्त्वाचं कारण तुम्ही आत्तापर्यंत केलेली गुरूंची सेवा, निष्ठा, समर्पण हे ज्या देहातून केले आहे त्या देहाने तुम्ही माझ्याकडे 2 डोळ्यांनी पाहत आहात आणि हे पाहत असताना गुरुसेवेच्या कृपेने जो तुम्ही माझ्यावरती कृपेचा वर्षाव कराल त्यातून ह्या अभंगाकडे पाहता पाहता जे चिंतन अभिव्यक्त होईल ते तुमच्या सेवेसाठी प्रस्तुत करण्याचा योग धारण करतो आहे. विठ्ठल इथे येत असताना मला सांगण्यात आलेलं आहे की काशीवरून शिकून आलेले शास्त्रीजी ह्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आचार्यजी, पूजनीय महाराजजी हेही ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. शास्त्राचं अध्ययन करत असताना, अभ्यास करत असताना किती बळ लागतं, किती शक्ती लागते, किती सामर्थ्य लागतं. नाही वंद्या विजानाती गुरुवीम प्रसव वेदनाम. विद्वानच विद्वानाच्या परिश्रमाची जी काही कदर आहे तो करू शकतो. सामान्य माणसाला त्या विद्वत्तेची कदर करणं शक्य नाही. प्रसूतीच्या वेदना किती आहेत, जिने मुलाला जन्माला घातलं हे तिला कळेल. नाही वंद्या विजानाती गुरुवीम प्रसव वेदना. जी वंद्य आहे तिला प्रसवतेच्या वेदना कळणार नाही. तसं शास्त्र अध्ययन करत असताना किती समर्पण लागतं हे अभ्यास करणाऱ्यांनाच कळत असतं. म्हणून या सगळ्या विद्वत जनांच्या समोर काहीतरी सेवा करण्याचा योग येतो आहे. आणि तुम्ही सर्व टाळकरी मंडळी, जरी तुमचं नाव मला माहिती नसलं, सगळ्या श्रोत्यांचं, सगळ्या वक्त्यांचं, म्हणजे तुम्ही सगळे वक्तेच आहात, तरी देखील तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये एक गोष्ट समान आहे. त्यामुळे मी बिनधास्त बोलतो. त्याचं कारण असं आहे, तुमचं आमचं सगळ्यांचं शरीर हे पंचमहाभूतापासून बनलेलं असल्यामुळे शरीर एकच आहे आणि अपंचभूत पंचमहाभूतापासून हे सूक्ष्म शरीर बनल्यामुळे सूक्ष्म शरीरही पंचमहाभूताचाच भाग आहे. त्यामुळे ते शरीर स्थूल शरीरही सारखंच आहे, समान शरीर सूक्ष्म शरीरही सारखंच आहे. आणि अज्ञान
त्यामुळे आम्हाला जन्म प्राप्त झालेला हे कारण शरीर तेही समान आहे. म्हणजे तुमच्या आमच्या सगळ्यांचं स्थूल शरीर समान, सूक्ष्म शरीर समान, कारण शरीर समान. फक्त परमार्थाचा संस्कार जे आहेत ते तुमचे जास्त असतील. पण त्याही पेक्षा या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये असणारा चैतन्य आत्मा हा तर आपल्या सगळ्यांचा एकच आहे. म्हणजे चैतन्य रूपाने सुद्धा आपण एकच आहोत, देहाच्या रूपाने सुद्धा आपण एकच आहोत. आणि सगळेची सगळी परमार्थाच्या क्षेत्रामध्ये परमार्थ पथगामी असल्यामुळे आपणही सर्व एकच आहोत. अर्थात एक नाही यामध्ये काय आहे, सगळं अद्वैतच आहे. आणि सर्व अद्वैत असल्यामुळे अगदी निसंकोचपणे या अभंगाला दर्पणस्थानी ठेवून चिंतन करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करूया. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. आणि समाजामध्ये आई वडिलांच्या विषयी कृतज्ञता अभिव्यक्त करत असताना ती 35 वर्षापर्यंत अव्याहतपणे हा समारंभ चालू आहे. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण एक आहे, गुरूंच्या वरती असणारी पराकोटीची निष्ठा. ती निष्ठा काय करू शकते ह्याकरता मी श्वेताश्वेतर उपनिषदातला एक मंत्र सांगतो आणि मग ह्या अभंगाकडे वळतो. मी गोष्टी सांगणार नाहीत कारण तुम्ही सर्व सुज्ञ आहात म्हणून. त्या श्वेताश्वेतर उपनिषदाचा शेवटचा एक मंत्र, उपांत्य मंत्र आहे. त्या उपांत्य मंत्रामध्ये असा निर्देश येतो, यस्य देवे परा भक्ती यथा देवे तथा गुरौ तस्यैते कथिता ह्यर्था प्रकाशन्ते महात्मनः. याचा अर्थ असा होतो, यस्य देवे पराभक्ती, ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या विषयी पराकोटीची भक्ती प्रेम आहे. सात्वास्मिन परमप्रेम रूपा. नारद महर्षींनी म्हटल्याप्रमाणे भगवंताच्या वरती निरतिशय प्रेमालाच भक्ती असं म्हणतात, प्रेम असं म्हणतात. असं भगवंताच्या विषयी निरतिशय प्रेम जेवढं आहे तेवढंच निरतिशय प्रेम जेव्हा गुरुच्या संबंधाने असतं. यस्य देवे परा भक्ती यथा देवे तथा गुरौ. त्याप्रमाणे गुरूंच्या ठिकाणी सप्तमी, त्या गुरूंच्या ठिकाणी तेवढी श्रद्धा प्रेम असेल तर काय होतं, तस्यैते अकथिता अर्था. तस्यैते ही अकथिता अर्था. तर आमचे गुरुवर्य डॉक्टर महाराज सांगत असतात की शास्त्रामध्ये गुरूंनी त्याला सांगितलेले सगळे सिद्धांत त्याच्या अंतःकरणामध्ये प्रगट होतील यामध्ये नवल नाही. पण शास्त्रामध्ये जे सिद्धांत आहेत जे गुरूंनी त्याला सांगितले नाही असे सिद्धांत सुद्धा गुरुभक्ताच्या अंतःकरणामध्ये सहजतेने प्रगट होत असतात. तस्यैते अकथिता अर्थाः प्रकाशन्ते. त्याच्या अंतःकरणामध्ये वेदाचे अर्थ, स्मृतीचे अर्थ, पुराणाचे अर्थ, सगळ्या वाङ्मयाचे अर्थ, दर्शनशास्त्राचे सिद्धांत अशा गुरुभक्ताच्या अंतःकरणामध्ये सहजतेने प्रगट होत असतात. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयवते सुखाचे कोंब. अर्थात गुरुच्या विषयी निष्ठा जर असेल तर श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होणी मूर्त. श्रुती स्मृती या सगळ्यांचे अर्थ त्या भगवत भक्ताच्या जीवनामध्ये येऊन स्वतःहून प्रगट होत असतात. एवढी जर गुरुनिष्ठा ज्यांच्या अंतःकरणामध्ये असेल तो सिद्धांतापासून कधीच निष्ठत नाही. आणि ज्याची जर गुरूंच्या वरती निष्ठा नसेल तो कशा कशातून निष्ठेल हे काही सांगता येत नाही. आणि जो सगळ्यातून निसटतो त्याचं जीवन निष्ठावान राहत नाही, त्याचं जीवन विष्ठेप्रमाणे उपेक्षणीय होतं. विठ्ठल गुरूंच्या वरती निष्ठा किती असावी, प्रेम किती असावं
आपण सर्व वारकरी संप्रदायातले पाईक आहोत, साधक आहोत, जिज्ञासू आहोत आणि भगवत भक्तही आहोत. ज्ञानेश्वर महाराजांनी आचार्योपासनम या पदावरती विचार करत असताना गुरूंना काया वाचा मनानं मी सेवा करणारच आहेत, परंतु हा देह पडल्यानंतर सुद्धा या देहामध्ये असणारे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हे पंचमहाभूत या शरीरामधले गुरूंच्या सेवेमध्ये मी समर्पित करील. ये शरीराची माती मिळवीन ती क्षिती. ज्या ठिकाणी श्री गुरु जे आराध्य पाय ठेवतात त्या ठिकाणी माझ्या शरीराची माती समर्पित करील. याप्रमाणे गुरूंच्या वरती निष्ठा असल्यानंतर माणसांच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा उत्पन्न होते आणि श्रद्धेने माणसं निष्ठेने एवढे बांधले जातात. मला इथे येईपर्यंत कळत नव्हतं कीर्तन होईल का. अनेक रस्त्यावरती झाडाने प्रतिबंध केला, झाडं आडवे आलेत, कधी माणसं आडवे आलेत, कधी पाऊस आडवा आलात, पण या सगळे जरी आडवे आलेत पण इथे गुरूंच्या असणारे निष्ठा, प्रेम, श्रद्धा याचं पुण्य एवढं बलवत्तर होतं की त्या पुण्याने मला इथपर्यंत खेचून आणलं आणि तुमच्या सर्वांच्या सेवेमध्ये मला समर्पित केलं. विठ्ठल या सगळ्या गुरुनिष्ठेला पाहिल्यानंतर माझ्या अंतःकरणामध्ये एकच भाव उत्पन्न होतो, साष्टांग हे दंडवत साष्टांग हे संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. मी ह्या अभंगावरती जे चिंतन करणार आहेत ते चिंतन ह्या 4 मुद्द्यावरच असणार आहे. माता, पिता, गुरु, देव. ह्या 4 मुद्द्यावर कीर्तन करण्यासाठी हा अभंग ज्यांचा आहे त्यांचंही थोडंसं चिंतन, त्यांच्या वाङ्मयाचं थोडंसं चिंतन आणि मग गुरुजींच्या विषयीचं थोडंसं चिंतन, जसं मला वेळ भेटेल. अनंत भावना आणि अनंत विचार एकाच वेळेस माझ्या अंतःकरणामध्ये अभिव्यक्त होतात, पण हे सगळे आकाराच्या आतमध्ये मला पूर्ण करायचं असल्यामुळे कोणत्या भागाला पहिल्यांदा न्याय द्यावा हे मला कळत नाही. विठ्ठल 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 वारकरी संप्रदायामध्ये संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांचं स्थान हे खांबाच्या ठिकाणी आहे आणि खांबाचा संबंध फाउंडेशन जेव्हा घेतो त्या पायाशीही असतो आणि खांबाचा संबंध जेव्हा आपण स्लॅब टाकतो त्या स्लॅबशी पण असतो. म्हणजेच संपूर्ण घराला आधार हा खांब असतो. जसं माणसाला उभं राहण्यासाठी आधार म्हणजे आपल्या पाठीचा मणका असतो, तो जर एखादा गॅप पडला की आधार घ्यावा लागतो, तसं वारकरी संप्रदायाच्या मध्ये तटस्थतेने ताट उभं राहायचं असेल तर एकनाथ महाराजांचं जीवन हे स्तंभस्थानी आहेत. पैठणमध्ये महाराजांचा जन्म होतोय, अवतार कार्य होत आहे. बालपणामध्येच मातृपितृ छत्र हरपलं जात आहेत आणि म्हणून दौलतगिरी या पर्वतावरती जाणं होत आहे.
दत्तात्रयाचे एकनिष्ठ भक्त जनार्दन स्वामी महाराज त्यांच्या सेवेचा योग येतो आहे. जनार्दन स्वामी महाराजांनी त्यांच्याकडनं ज्ञानेश्वरीचा अभ्यास, अमृत अनुभवाचा अभ्यास, चांगदेव 65चा अभ्यास चांगला करून घेतला. त्र्यंबकेश्वरपर्यंतची यात्रा त्यांनी त्यांच्या समवेत करून घेतली. आणि हे करत असताना 40 गावचे रहिवासी असणारे जनार्दन स्वामी महाराज आपलं साधना एका बाजूला आणि कर्तव्यनिष्ठा एका बाजूला, देवगिरीचे किल्लेदार म्हणून त्यांची ही कीर्ती होती. अतिशय चांगल्या पद्धतीने ते काम करत होते. एका बाजूला कर्तव्यनिष्ठा आणि दुसऱ्या बाजूला परमार्थ, या दोन्ही गोष्टी त्यांनी चांगल्या पद्धतीने केल्या आहेत. श्रेयश्च प्रेयश्च मनुष्य मेतत, माणसाच्या जीवनामध्ये श्रेय आणि प्रेय या दोन्ही गोष्टी बरोबरच येत असतात. मंद बुद्धीचा मनुष्य प्रेयाचं वर्ण करत असतो, परंतु जो बुद्धिमान मनुष्य आहे ना, तो श्रेयाचं वर्ण करतो. असं कठोपनिषदामध्ये यम आणि नचिकेताच्या संवादामध्ये भगवंत्या हा गोष्ट विचार आलेली आहे. आणि म्हणून जो श्रेयाचं वर्ण करतो तो बुद्धिमान असतो. आणि म्हणून ह्या वर्णाच्या मध्ये जनार्दन स्वामी महाराजांच्या जवळ अनेक शिष्य होते, पण त्या शिष्यांच्या पैकी 3 शिष्य एकदम जवळचे, एकनिष्ठ. या 3 शिष्यांच्या इतकं जीवन समर्पित होतं की आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल हा गुरूंच्यामुळे घडला. आणि त्यामुळे तनुमनो जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे, दास्य सकळ तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. याप्रमाणे ह्या 4ही शिष्य, त्यापैकी 3ही शिष्य अतिशय महत्त्वाचे, त्यांनी ठरवलं आपल्या जीवनामध्ये एवढा मोठा बदल गुरूंच्यामुळे घडला ना, आता आपलं नावच ठेवायचं नाही म्हटले. मग तिघांनीही ठरवलं आपल्या नावाच्या समोर आपलं जे नाव आहे पूर्ण, ते पूर्ण नाव अर्ध करायचं आणि त्या अर्ध्या नावापुढे आपलं अर्ध नाव आणि आपल्या अर्धा नावापुढे गुरूंचं नाव लावायचं. एकनाथ महाराजांनी ठरवलं आता एकनाथ हे जे नाव आहे ना, त्यातलं अर्धच ठेवायचं. एका, मग काय म्हटले आता, एका जनार्दनी. दुसरे जे होते त्यांनी सुद्धा एक नाव काढलं, रामा राहिले फक्त. आणि मग ते पुढे जनार्दन लावलं, रामा जनार्दनी. तिसरे एक शिष्य होते, त्यांनी आपलं अर्ध नाव काढलं, फक्त जनीच ठेवलं, जनी जनार्दन. आणि हे 3 शिष्य कोणाचे? जनार्दन स्वामी महाराज. रामा जनार्दनी, एका जनार्दनी आणि जनी जनार्दनी. आणि या 3ही शिष्यांना माऊलींच्या सेवेसाठी समर्पित केलं आहे. एकानी म्हणजे एकनाथ महाराजांनी माऊलींची ज्ञानेश्वरी संशोधन केली आणि तिथे गेल्यानंतर माऊलींचं वर्णन केलं आहे. ते माऊली कसे आहेत प्रमाण देऊन वेळ घेत नाही. दुसरे जे आहेत त्यांनी माऊलींची आरती लिहिली आहे, रामा जनार्दनी आरती लिहिली आहे. आणि एकाने ज्ञानेश्वरी लिहून घेतली स्वतः. याप्रमाणे हे एकनाथ महाराज आणि त्यांचे हे तिघही गुरुबंधू अतिशय एकनिष्ठ, गुरूंच्या सारखंच त्यांचं वागणं बोलणं राहणं. आणि म्हणून गुरुचं प्रतिबिंब शिष्यात उमटत असतं, पतीचं प्रतिबिंब पत्नीत उमटत असतं, आईवडिलांचं प्रतिबिंब मुलामध्ये उमटत असतं, राजाचं प्रतिबिंब प्रजेत उमटत असतं, देवाचं प्रतिबिंब भक्तात उमटत असतं. म्हणून भक्त पाहिल्यानंतर देवाची आठवण येते, शिष्य पाहिल्यानंतर गुरूंची आठवण येते, प्रजा पाहिल्यानंतर राजाची आठवण येते, पत्नी पाहिल्यानंतर पतीची आठवण येते. अर्थात हे एकमेकाचे प्रतिबिंबित झालेले आहे, बिंब प्रतिबिंब न्यायाप्रमाणे. अर्थात शांती ब्रह्म हे एकनाथ महाराज अत्यंत गुरुनिष्ठ
आणि त्यांचं वाङ्मय सुद्धा तितकंच विस्तृत. विठ्ठल 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 वारकरी परंपरेमध्ये जेवढं वाङ्मय एकनाथ महाराजांचं तेवढं वाङ्मय कोणाचंही नाही. एकादश स्कंदावरती त्यांनी ज्या भाष्य केलं एकनाथी भागवत 18,000 पेक्षा जास्त ओव्या. रामायण लिहिलं 40,000 पेक्षा जास्त ओव्या ह्या रामायणाच्या आहेत. रुक्मिणी स्वयंवर आहेत, चिरंजीव पद आहेत, अभंग गाथा आहेत. एवढंच नाही, संत अध्यात्मामध्ये राहिले पण समाजाचं निरीक्षण करून समाजाच्या निरीक्षणाचा एक एक घटक त्यांनी अध्यात्मामध्ये जोडला. आतापर्यंत अनेकांना सर्प चावले, आतापर्यंत अनेकांना विंचू चावले, पण विंचू चावले म्हणून बोंबा मारत बसणे तर अनेक लोक आहे, पण त्या इंचवाच्या चावण्यातून सुद्धा अध्यात्माचा उपदेश केला. काही लोक एकत्रित राहतात आणि राहिल्यानंतर आता आम्हाला वेगळं निघायचं आहे, वेगळं निघायचं आहे असं वेगळं निघतातही आहे, पण वेगळं निघण्याच्या माध्यमातून तिथेही अध्यात्म सांगितला. त्यांनी येडका पाहिला, त्यांनी मदन पाहिला, त्यांनी वासुदेव पाहिला, आंधळे पाहिले, पांगळे पाहिले. अनेक प्रकारच्या निसर्गाचं निरीक्षण करून बहुरूढ असणाऱ्या भारुडांचा विचार सांगितला. अर्थात भारुडांच्या माध्यमातून एकनाथ महाराज पुन्हा समाजापर्यंत आले. कोणत्याही पद्धतीने होईना समाजाचं चांगलं त्याने निरीक्षण केलं. अशा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या अनेक वाङ्मयाच्या पैकी अभंग गाथेमधला आजचा जो अभंग आहे तो अभंग आपल्या अंतःकरणामध्ये आईच्या विषयी, देवाच्या विषयी, वडिलांच्या विषयी आणि गुरुच्या विषयी असणारी जी निष्ठा आहे त्या निष्ठेचं वर्णन करणारा अभंग आहे. विठ्ठल 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 या प्रत्यक्ष अभंगाला चिंतन करण्यासाठी एका संस्कृत विधानापासून सुरुवात करतो. आपल्याकडे भारतीय परंपरेमध्ये अनेक उपनिषद आहेत. त्यामध्ये आपल्याला 108 उपनिषदांचं पुस्तक दिसत आहे. त्यामध्ये सुद्धा 10 उपनिषद प्रमुख मानले जातात. त्यावरती भगवत पूज्यपाद आचार्य श्री शंकराचार्य यांनी भाष्य लिहिलं आहे. ईश, केन, कट, प्रश्न, मुंड, मांडुक्य, ऐतर्य, त्रैतर्य, बृहदारण्य आणि छांदोग्य असे 10 उपनिषद आहेत. आणि या 10 उपनिषदाच्या मध्ये एक तैतरीय नावाचं उपनिषद आहे. आणि त्या तैतरीय उपनिषदामध्ये गृहस्थ आश्रमाच्या संबंधाने अनेक विचार त्यामध्ये सांगितले आहेत. आणि त्यामधला एक वाक्य आहे, देवपितृ कार्याभ्याम न प्रमदितव्यम, असं एक विधान आहे. याचा अर्थ असा होतो, देव म्हणजे जर आपल्या जीवनामध्ये भगवंताच्या विषयीचं जर काही कार्य असेल, भगवंताची पूजा असेल, भगवंताची यात्रा असेल, किंवा त्याचप्रमाणे पितृ म्हणजे आईच्या संबंधाचं काही पुण्यतिथीचं कर्तव्य असेल, वडिलांच्या संबंधाचं पुण्यतिथीचं काही कर्तव्य असेल, तर काही जरी झालं तरी देव आणि पितृकार्य यांच्या संबंधाने कधीही चूक करू नये. म्हणजे योग्य वेळेस, योग्य अंकित दिवसाच्या दिवशी योग्य प्रकारचा समर्पित भावानं तो विधी पूर्ण पार पाडलाच पाहिजे, असा हा दंडक संतांनीही घातला आहे आणि देवांनीही घातला आहे, उपनिषदांनी सुद्धा घातला आहे. विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल विठ्ठल देव पितृ कार्याभ्याम न प्रमजितव्यम, देव कार्य आणि पितृकार्य याच्या संबंधाने कधी चूक करू नये. लोकांनी आईवडिलांचं श्राद्ध मागच्या वर्षी घातलं ना, आता काय करण्याची गरज आहे? कोणी म्हणतात 5 वर्ष झाले, पुन्हा कसली गरज आहे? कोणी 5 वर्ष घालतं, कोणी 3 वर्ष घालतं, पुन्हा बंद करतात. पण गीता सांगते, जर तुम्ही त्या पिंडदान आणि उदक दान करण्याचं जर सोडलं तर पतंती पितरो हेशाम लुप्त पिंडोदक क्रिया, वरती असणारे जे पितर आहे ना, हा विधी जर बंद पडला तर ते सुद्धा खाली येतात. म्हणजे
त्यांचा आणि आमचा संबंध जरी दिसत नसला पण सत्कर्माच्या रूपानं त्यांना उत्तम गती प्राप्त होत असते. आणि आपण जर चुकीचे कर्म केले तर चुकीच्या कर्माचं फळही त्यांना तिथे प्राप्त होत असतं. विठ्ठल 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 हरी विठ्ठल विठ्ठल. आज आपण हरिपाठ केला असेल ना, सकाळी हरिपाठ केला, भजन केलं, कीर्तन केलं आणि नामस्मरण केलं. नामस्मरण, भजन, कीर्तन हे जर यथोचित झालं असेल तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात आतापर्यंत आपले जे पूर्वज आहे त्या पूर्वजांना वैकुंठाला जाण्याचा मार्ग नामचिंतन जर सांग झालं तर त्या सांग नामचिंतनाचा परिणाम वैकुंठाला पूर्वज जाण्यासाठी मार्ग सोपा होतो. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा पूर्वजा वैकुंठ. मार्ग सोपा पूर्वजा वैकुंठ. ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ. ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ. वर्षापासून हे नामचिंतन चाललेलं आहे. त्यामुळे त्या नामचिंतनाचा परिणाम काय होतो माऊली सांगतात. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. या मातृपितृ चरणांना भगवंताच्या जवळ आदराचं स्थान प्राप्त होतं. मग गायक म्हणतील त्यांच्या घरी श्राद्ध आहे, त्यांच्या पूर्वजांना वैकुंठाला मार्ग जाण्याचा सोपा होईल. पण आम्ही फक्त कीर्तनासाठी आलो, टाळ वाजवण्यासाठी, गाण्यासाठी आलेलो आहे, आम्हाला त्याचा काय फायदा. आपण सुद्धा त्या भगवंताचं नामचिंतन केलं, गायलं, म्हटलं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पहिल्यांदा म्हणणाऱ्याचा देह पवित्र होतो. जो हरीच्या पाठाच्या नामाची कीर्ती मुखाने गातो, पाठ कीर्ती मुखी